या सगळ्याबद्दलचे आपण अपडेट्स आणि या सगळ्याबद्दलच्या प्रतिक्रिया जाणून घ्यात. आपल्यासोबत भाजपचे आमदार सुरेश धस आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी सातत्याने हे प्रकरण लावून धरलेलं आहे. सुरेश धसजी, स्वागत आहे एबीपी माझामध्ये. आणि हा एक नवीन व्हिडिओ आता समोर आलेला आहे जो 29 नोव्हेंबरचा आहे, ज्या दिवशी खंडणी मागितलेली होती त्या दिवशीचा व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे, ज्यामध्ये हे सगळे आरोपी एकत्र दिसत आहेत. याकडे तुम्ही कसं पाहता? यावरची तुमची पहिली प्रतिक्रिया काय? मी हे अगोदरपासून सांगत होतो की हे लोक क्लिअर कट आका जे आहे वाल्मिक कराड यांच्याच नेतृत्वाखाली हे सगळं चालत होतं. आणि ह्या तर 29 नोव्हेंबरचा आत्ता तुम्ही दाखवला, त्या दिवशी ते शिंदे म्हणून अवधा कंपनीचे जे अधिकारी होते त्याला उचलून नेलं, पाथर्डीपर्यंत मारत मारत नेलं आणि पुन्हा माघारी आणलं होतं. पण त्यांनी गुन्हा दाखल केला होता त्यावेळेस. तो गुन्हा कुठे दाखल करायचा ह्याच्यावरून वाद चालू होता. आणि मी जे बोलत होतो ते सत्य समोर आलं असं मला म्हणायचं या ठिकाणी. सुरेशजी, माझा सहकारी कृष्णा केंडे देखील येतो, तुम्हाला प्रश्न विचारतोय. कृष्णा साहेब, एक महत्वाचा प्रश्न आहे. आज तुम्ही दोन महत्वाच्या गोष्टी